श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैसा हवा आहे का? घरात सुख समाधान हवं आहे का? तुमच्या मेहनतीला यश मिळावं, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारावी आणि तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस यावेत, अशी तुमची इच्छा आहे का? तर आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासाठी खूप खास आहे. कारण आपण अनेकदा आपल्या आयुष्यात पैसा आणि सुख यांची वाट पाहत असतो, पण आपल्या मनात मात्र सतत एकच विचार सुरू असतो. माझ्याकडे पैसा येईल का? माझं नशीब बदलेल का? माझं काम पूर्ण होईल का? माझ्या आयुष्यात चांगलं घडणार आहे का? इतर लोक पुढे जात आहेत, मी देखील जाईल का? स्वामी भक्तांनो, जर तुमच्या मनात सतत असे विचार येत असतील तर आजपासून तुमच्या विचारांकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. कारण आपल्या आयुष्यात बदल घडण्याची पहिली पायरी आपल्या विचारांपासून सुरू होते. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, तुम्ही ज्या गोष्टींचा सतत विचार करता त्याच गोष्टीकडे तुमचं मन पुन्हा पुन्हा लक्ष देत राहतं. म्हणून आजपासून माझ्याकडे काहीच नाही असं म्हणण्याऐवजी स्वतःला सांगा, माझ्या आयुष्यात चांगल्या संधी येत आहेत. मी मेहनत करतोय आणि माझ्या मेहनतीचं फळ मला नक्की मिळेल. माझी आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. माझ्या घरात सुख, शांती आणि समाधान वाढत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. हे फक्त शब्द म्हणून बोलायचं नाही, हे शब्द मनापासून स्वीकारायचे आहेत. कारण जेव्हा तुमचा विचार बदलतो तेव्हा तुमचा दृष्टिकोन बदलतो. तुमचा दृष्टिकोन बदलला की तुम्हाला नवीन संधी दिसायला लागतात. आणि संधी दिसायला लागल्या की तुम्ही त्या संधींसाठी प्रयत्न करू शकता. म्हणून स्वामी भक्तांनो, पैसा आणि सुख आपल्या आयुष्यात यावं असं वाटत असेल तर सर्वात आधी आपल्या मनातील नकारात्मक विचारांना ओळखा. तुम्ही स्वतःला कमी समजणं बंद करा. मी गरीब आहे, माझ्याकडून काही होणार नाही, माझं नशीब खराब आहे, माझं आयुष्य कधी बदलणारच नाही, असे विचार मनात आले तर लगेच स्वतःला सांगा, नाही, माझं आयुष्य बदलू शकतं. मी प्रयत्न करणार. मी माझ्या चुका सुधारू शकतो. मला नवीन संधी मिळू शकतात. मी माझ्या आयुष्यात सुख आणि समृद्धीसाठी योग्य प्रयत्न करणार आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, स्वामी, मी माझ्या आयुष्यात सुख आणि समृद्धीसाठी योग्य प्रयत्न करणार आहे. स्वामी भक्तांनो, पैसा हा जीवनातील प्रत्येक समस्येचं उत्तर नाही, पण आर्थिक स्थैर्यामुळे जीवनातील अनेक जबाबदाऱ्या सहजपणे पार पाडता येतात. म्हणून पैशाची इच्छा ठेवणं चुकीचं नाही, पण पैसा मिळवताना आपले विचार, आपली मेहनत आणि आपली प्रामाणिकता सोडू नका. स्वामींच्या चरणी प्रार्थना करा, स्वामी महाराज, मला योग्य मार्ग दाखवा, मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या, माझ्या मेहनतीला योग्य दिशा द्या, माझ्या कुटुंबात सुख आणि समाधान राहू द्या. कारण कधीकधी आपण पैशासाठी एका संधीच्या मागे धावत राहतो, पण आपल्यासमोर दुसरी संधी उभी असते. आपले नकारात्मक विचार आपल्याला ती संधी पाहू देत नाहीत. म्हणून मन शांत ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवा, मेहनत करत राहा आणि जेव्हा एखादी चांगली संधी समोर येईल तेव्हा भीतीपोटी मागे हटू नका. कदाचित
तुमच्या आयुष्यातील बदलाची सुरुवात एका छोट्याशा निर्णयापासून होऊ शकते. आज तुम्ही एका छोट्या गोष्टीचा निर्णय घ्या. मी नकारात्मक विचारांमध्ये अडकून राहणार नाही. मी माझ्या आयुष्याबद्दल चांगला विचार करेल. मी माझ्या कामावर लक्ष देईन. मी माझ्या ध्येयासाठी रोज एक पाऊल पुढे टाकेन आणि स्वामींचं नाव घेत पुढे चालत राहील. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आता मला तुमच्याकडून एक कमेंट हवी आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैसा, सुख, समाधान आणि प्रगती हवी असेल तर कमेंटमध्ये मनापासून लिहा, माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येत आहे. श्री स्वामी समर्थ. हो भक्तांनो, फक्त वाचून पुढे जाऊ नका. तुमच्या मनात विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी असतील, एखादं काम रखडलं असेल किंवा तुम्ही एखाद्या नवीन सुरुवातीची वाट पाहत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमच्या कमेंटमधून इतर स्वामी भक्तांनाही सकारात्मक विचारांची प्रेरणा मिळू शकते. आणि तुमच्या ओळखीमध्ये असा कोणी असेल ज्याला सध्या आर्थिक अडचणीमुळे किंवा आयुष्यातील अडचणीमुळे नकारात्मक विचार येत आहेत तर हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे त्यांना पुन्हा सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा मिळेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच सकारात्मक स्वामी संदेशांसाठी स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण आपल्या चॅनेलवर आपण असेच सकारात्मक विचार, स्वामींचे प्रेरणादायी संदेश आणि आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा देणारे व्हिडिओ घेऊन येत असतो. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश शेवटी पुन्हा एकदा मनात ठेवा. तुमच्या परिस्थितीपेक्षा तुमचे विचार मोठे ठेवा. तुमच्या अडचणींपेक्षा तुमचा विश्वास मोठा ठेवा. तुमच्या भीतीपेक्षा तुमचं ध्येय मोठं ठेवा. आणि तुमच्या प्रत्येक प्रयत्नांसोबत स्वामींचं नाव ठेवा. आजची परिस्थिती कायमची नसते. आज अडचण आहे म्हणून उद्याही अडचण असेल असं नाही. आज पैसा कमी आहे म्हणून आयुष्यभर तसंच राहील असं नाही. आज काम रखडलं आहे म्हणून ते कधीच पूर्ण होणार नाही असं नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. सकारात्मक विचार करा. मेहनत करत राहा. योग्य संधी शोधत राहा आणि स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवा. एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्यावेळी मी हार मानली असती तर आज इथपर्यंत पोचलो नसतो. म्हणून आजपासून एकच संकल्प करा. मी नकारात्मक विचारांना माझ्या आयुष्यावर राज्य करू देणार नाही. मी माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टींच्यावर लक्ष देईन. मी माझ्या ध्येयासाठी प्रयत्न करीन. माझ्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धीसाठी मी सकारात्मक विचार आणि योग्य कृती करीन. आणि शेवटी मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ. माझ्या आयुष्यात चांगले दिवस येत आहेत. माझ्या मेहनतीला यश मिळत आहे. माझ्या घरात सुख आणि समाधान वाढत आहे. मी सकारात्मक विचार करतो आणि योग्य दिशेने पुढे जातो. श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.